प्रभाग क्रमांक 2चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे, मधुरा सुनील गांगुर्डे, मनीषा धर्मेंद्र बागुल, बालाजी मधुकर माळोदे यांचा झंझावाती प्रचार दौरा कोणार्क नगर, शरयू पार्क, लोकधारा कॉलनी, महालक्ष्मी नगर, कोणार्क नगर, भाजी बाजार परिसर, श्री स्वामी समर्थ नगर परिसरात संपन्न झाला। प्रचारादरम्यान नागरिकांनी माजी नगरसेवकांवर गंभीर आरोप करत प्रभाग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे। रस्ते, लाईट, पाणी आणि गार्डनची दुरावस्था झाली आहे असं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। माझं नाव ज्योती दिनकर पगार, मी कोणार्क नगर 2 ह्या परिसरात राहते। आज आपल्या इथे मथुरा सुनील गांगुर्डे, मनीषा धर्मेंद्र बागुल तसेच वैभव आप्पासाहेब ठाकरे, बालाजी मधुकर माळोदे हे 4 उमेदवार आपल्या इथे येऊन गेले। आतापर्यंत आपल्या एरियात कोणी उमेदवार घरोघरी प्रचार करण्यासाठी आला नाही। ह्या लोकांना मतदान यासाठी करावे, यांनी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांचे मत विचारले किंवा समोरच्या व्यक्तींचेही मत विचारले, तुमच्या एरियामध्ये कोणती तक्रार आहे। तसेच आमच्या एरियामध्ये कोणार्क नगर 2 इथे गार्डन, लहान मुलांसाठी गार्डन किंवा लाईट हा विषय नाही, पाणी पण आमच्या इथे कमी प्रमाणात येतं। तर ह्या उमेदवारांना निवडून द्यावी ही माझी स्वइच्छा आहे आणि सर्वांना ही विनंती आहे की या उमेदवारांना नक्कीच निवडून द्या। शैला राजपूत बोलते मी राहते एकटी। कारण की कसं आता आपल्याला आपण तर बघतोय आता खूपच अवघड गोष्ट होत चालली आहे स्त्रियांच्या बाबतीत। त्याच्यामुळे थोडस लक्ष द्यायला पाहिजे, संरक्षण पण पाहिजे गल्लीत, असं बाकी काय। रस्त्याचं बिकट परिस्थिती आहे आणि मोठे मोठे जे वाहनं आहेत ना त्यांना दारापुढे लावून ठेवलेले आहेत, गाड्या यायला जायला पण अडे अडचणीचा रस्त्याची फार दुरावस्था रस्त्यांच्या बाबतीमध्ये पहिले पहा। त्याचप्रमाणे चोरटे रात्रीचं पार चोरांपासून। माझं नाव सुनीता विलास जाधव, मी आडगावची आहे। हे आता इथं जत्रा हॉटेल जवळ राहतो आम्ही, महालक्ष्मी नगर मध्ये। माझ्या बंगल्याचं नाव अनुभव बंगला। काय इथलं समस्या? आम्हाला इथं रोड पाहिजे, रोड नाही। आज 17-18 वर्ष झाले आम्ही इथं राहतो तर रोड नाही। आम्हाला ग्रीन जिम आणि गार्डन पाहिजे। राजेंद्र माधवराव पाटील, सर्वेश गणपती मंदिरजवळ, कोणार्क नगर 2। समस्या गल्लीतल्या आहेत भरपूर, ते गल्लीत साफसफाई करायला पाहिजे, म्हणजे खड्डे वगैरे पडले ते नगरपालिकेकडनं करून घ्यायला। प्रभाग 2 मध्ये राहणारी रहिवासी आहे। माझे नाव सिंधुताई वाघ आहे। मी ह्या भागामध्ये सतत माझे अनेक महिलांशी संपर्क आहे, परंतु महिलांमध्ये चर्चा एकच आहे, ह्या भागातील विकास होत नाही, ह्या भागातील विकास होत नाही। नगरसेवक येतात, ज्या वेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस भेटायला येतात, भेटीगाठी घेतात, म्हणजे महिला चर्चा करतो, आम्ही एकत्र बसून चर्चा करतो, येतात भेटीगाठी घेतात, फक्त मतदानापुरता आश्वासनं खोटे असतात आणि ह्या आश्वासनावर भूलथापांना बळी पडू नका। आता जो उमेदवार येईल, आता जे उमेदवार येतील ते आपल्याला नवीन उमेदवार पाहिजे अशी सर्व आमच्या महिलांची इच्छा आहे आणि चांगले उमेदवार आहे। आता ज्या प्रभागामध्ये जे आलेले उमेदवार आहेत ते चांगले उमेदवार आहे। त्यांचे नाव बालाजी माळोदे, वैभव ठाकरे, बागुलताई आणि गांगुर्डेताई, ह्या अशा मला माझ्या पाहण्यातून त्यांच्यामध्ये काहीतरी मला वेगळेपणा वाटला त्यांच्या बोलण्यात। आणि आमच्या महिलांची प्रतिक्रिया, आम्ही त्यांना आमची समस्या सांगितली आणि त्या समस्येतून त्यांनी आम्हाला खरोखर आश्वासनं दिली आणि त्यांनी सांगितली की मशाल हा पक्ष, शिवसेना हा पक्ष कधीही दिलेले आश्वासनं कधीच खोटे होत नाही। आम्ही 3 महिन्यामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये किती विकास घडवतो आणि आम्ही काय करून दाखवतो हे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला खरोखर एक छान वाटलं, दिलासा वाटला आणि खरोखर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आता सर्व महिलांचे बचत गटाच्या महिला आहेत, आम्ही सर्वांनी एक विचार केला आणि खरोखर आपण मशालीलाच मतदान करायचं असं आम्ही पक्क ठरवलेलं आहे आणि खरोखर आम्ही आता जुन्या भूलथापेला बळी पडणार नाही
आणि खरोखर ह्या उमेदवारांमध्ये काहीतरी आम्हाला वेगळेपणा दिसला यांच्या बोलण्यामध्ये. आणि आम्हाला पण वाटलं की त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखर हे आपली कामं करतील. म्हणून आम्ही सर्व बचत गटाच्या महिला, जेवढे बचत गट आहे त्या महिलांना संघटित करून आम्ही मशालीलाच मतदान करणार आहे असं मी पक्क ठरवलेलं आहे. मतदारांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसंच ठिकठिकाणी मतदारांकडून उमेदवारांचं औक्षण आणि सत्कार करण्यात आले. यावेळी मतदारांनी उमेदवारांना विजयी भावाचा आशीर्वाद दिला. प्रचार दौऱ्यासंदर्भात उमेदवार मनीषा बागुल यांनी अधिक माहिती देत मशाल समोरील बटन दाबून 4ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलंय. आज कुठे कुठे प्रचार दौरा संपन्न झाला? नमस्कार, मी मनीषा धर्मेंद्र बागुल, प्रभाग 2 मधून ब गटातनं आम्ही आज शरयू पार्क, त्यानंतर लोकधारा कॉलनी, त्यानंतर आम्ही महालक्ष्मी नगर या ठिकाणी दिवसभर प्रचार केला. प्रचाराच्या दरम्यान आम्हाला बऱ्याच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. उत्साहाने ते आमच्या समोर आले. आम्हाला त्यांनी बऱ्याचशा समस्या पण सांगितल्या, जसं पाणी पुरवठा झाला, रस्त्याच्या समस्या तर भरपूर लोकांनी सांगितल्या. आणि त्या आम्हाला एक नागरिक भेटले, तर त्यांनी सांगितलं आम्ही चालता चालता मी पडून गेलो आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. म्हणजे असे आपले रस्ते आहेत असं त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं. आणि त्यांनी असं पण सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना आम्ही अगदी भरघोस मतांनी निवडून देऊ, पण तुम्ही सर्वांनी आमचे कामं करायचे आहेत. आम्ही सर्व म्हणजेच वैभव भाऊ ठाकरे, नंतर बालाजी माळोदे आणि गांगुर्डे ताई, आम्ही सर्वजण सोबत होतो. आणि सोबत असताना आम्हाला अनेक समस्या सांगण्यात आल्या. त्याचप्रमाणे आमचं बऱ्याच लोकांनी अगदी दिव्याचं ताट घेऊन ओवाळून आमचं स्वागत केलं. म्हणजे आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद. काय आव्हान? मतदारांना हाच आवाहन करणार की आपल्या प्रभागाचा विकास जर करायचा आहे आपल्याला, तर आपल्याला आपले विचार बदलायचे आहेत. आणि मशाल या चिन्हावर बटन दाबून सगळ्यांनाच आम्ही चौघ जे उमेदवार आहे, चौघही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करायचं आहे. तसेच आम्हाला एक ज्येष्ठ स्त्री नागरिक भेटल्या, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी एकटीच राहते आणि एकटी राहत असताना मला बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडताना काही ठिकाणी लाईट्स नाही आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला काही ठिकाणी कॅमेरे पाहिजे, म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काहीतरी करावं असं त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थिनी इथे भरपूर फिरतात. म्हणजे मोठे मोठे कॉलेज आहेत आपल्या प्रभागामध्ये, मेडिकल कॉलेज आहे, त्या विद्यार्थिनी पण बऱ्याच ठिकाणी रूम करून राहतात. उशिरा कॉलेजवरनं येतात, उशिरा क्लासवरनं येतात. आणि अशा विद्यार्थिनींसाठी कॅमेरे आणि स्ट्रीट लाईट या महत्त्वाच्या आहेत. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच युवक युवती मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. MN भारतसाठी संदेश केदारे, कोणार्क नगर, जत्रा हॉटेल, नाशिक.